गुरुवारी देव आणि देवघर धुणाऱ्यांनी एकदा नक्की बघा, लक्ष्मी घर का सोडते. दर गुरुवारी देवघर धुवू नका, नाहीतर लक्ष्मी निघून जाईल. आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन म्हणजे लक्ष्मीचं आमंत्रण असतं. गुरुवारी तुळशीला थोडंसं कच्चं दूध म्हणजेच अखंड श्रीमंतीचा हा एक गुप्त उपाय आहे. तुम्ही कधी विचार केलात का, काही लोक कितीही संकटात असले तरी त्यांच्या घरात पैशाचं ओझं कमी होत नाही, आणि काही लोक कितीही मेहनत केली तरी आर्थिक अडचणी सोडतच नाही. याचं उत्तर लपलं आहे गुरुवारच्या दिवशी तुळशीला अर्पण केल्या जाणाऱ्या कच्च्या दुधात. गुरुवार हा फक्त दिवस नाही, तो आहे कृपेचं द्वार. या दिवशी श्री विष्णू आणि लक्ष्मी देवी दोघीही पृथ्वीवर भ्रमण करतात, आणि तिथे त्यांना शुद्धता, भक्ती आणि तुळशीचा सुवास मिळतो. तिथे ते थांबतात आणि त्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास होतो. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस एखाद्या देवतेला समर्पित आहे, पण गुरुवार हा एकमेव दिवस असा आहे जो ज्ञान, श्रद्धा आणि समृद्धी या तिन्ही गोष्टींना जोडतो. गुरु म्हणजे बृहस्पती, देवांचा शिक्षक, तोच विष्णूचा प्रतिनिधी आहे. म्हणून गुरुवारी विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात स्थैर्य, बुद्धी आणि धन हे तिन्ही लाभतात. गुरुवारी विष्णू पूजा कुर्यात भक्त्या मनोहरम व बृहस्पती पुराणात लिहिलेलं आहे. गुरुवार हा दिवस विष्णू आणि लक्ष्मी यांचा विवाह दिन मानला जातो. म्हणूनच या दिवशी त्यांचा एकत्र पूजनाने नात्यात सौख्य, घरात लक्ष्मी आणि आयुष्यात प्रगती होते. विष्णू म्हणजे पालनकर्ता. आपल्याकडे अनेकांना वाटतं गुरुवारी पूजा असल्यामुळे देवघर धुणं, पुसणं, साफ करणं शुभ असावं, पण हे अगदी उलट आहे. गुरुवार हा विष्णूचा श्रीमंतीचा दिवस आहे. या दिवशी ते योगनिद्रा अवस्थेत असतात, आणि अशा वेळेस देवघर धुणे म्हणजे देवाच्या निवासस्थानी व्यत्यय आणणे. देवघर म्हणजे घरात ऊर्जा केंद्र, ते दररोज स्वच्छ ठेवणं चांगलं आहे, पण गुरुवारी धुणं नाही, कारण त्या ऊर्जेचा प्रवाह स्थिर ठेवायचा असतो. तुम्ही जर गुरुवारी देवघर धुतलं तर ती ऊर्जा विस्कळीत होते आणि लक्ष्मी थोडा काळ त्या घरातून निघून जाते. त्याऐवजी गुरुवारी फक्त देवघरात धूप, दीप आणि जलाने तिलक करा. देवाच्या मूर्तींना तुळशीचं पान, हळद, कुंकू आणि पिवळं फूल अर्पण करा. हेच पुरेसं असतं. गुरुवारी सकाळी स्नान केल्यानंतर घराच्या उंबरठ्यावर हळद आणि कुंकवाचं मिश्रण लावावं. हे का करायचं? कारण उंबरठा हा घराचा संरक्षक बिंदू असतो. इथेच देवतांचा प्रवेश आणि नकारात्मक ऊर्जेचा अडथळा ठरतो. हळद म्हणजे शुभत्व, आरोग्य आणि स्थैर्य. कुंकू म्हणजे शक्ती, सौभाग्य आणि स्त्रीत्व. या दोन्हीचं मिळून लक्ष्मीचे प्रतीक आहे. गुरुवारी उंबरठ्यावर हे लेपन केल्याने घरात सकारात्मकता तरंगत पसरतात. हळदीचे लेपन हे जणू देवतेसाठी सोन्याचं दार उघडल्यासारखं आहे, आणि लक्ष्मी देवी ते पाहून त्या घरात प्रवेश करते. हे लेपन करताना डाव्या हाताने नाही तर उजव्या हाताने अनामिकेने लावावं आणि मंत्र म्हणा, ओम श्री ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. याचा कंपन घराभर पसरतं आणि लक्ष्मी स्थायी होते. तुळशीला कच्चं दूध का अर्पण करावं? तुळस ही विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. शास्त्रात म्हटलं आहे, तुळशीपत्र विनापूजन विष्णुपूजन कार्यात म्हणजे तुळशी पूजेशिवाय विष्णूची पूजा अपूर्ण आहे. जेव्हा आपण तुळशीला कच्चं दूध अर्पण करतो तेव्हा त्या दुधातील सत्वगुण ऊर्जा तुळशीच्या दैवी कंपनाची एकत्र होते. त्या कंपनामुळे आपल्या घरातील नकारात्मक तरंगत रंग नष्ट होतात आणि घरात धन, आरोग्य आणि सुखाचे कंपन निर्माण होतात. हे दूध तुळशीच्या मुळाशी हळूहळू ओतावं. अर्पण करताना मनात म्हणावे, हे तुळशी माता, हे विष्णुपत्नी, आमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहो. या क्षणी विश्वातील आर्थिक ऊर्जा प्रवाह तुमच्या घराशी जोडला जातो, आणि हे विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही सांगतात. जिथं स्वास्तिकता आणि सकारात्मक ऊर्जा असते तिथं यश, पैसा आणि प्रगती आपोआप आकृष्ट होतात. गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने तुमचं मन शांत होते, वातावरण शुद्ध होते आणि मनात धनलक्ष्मीशी जोडलेली ऊर्जा साखळी निर्माण होते. ही प्रक्रिया मनात
मनाचा कंपन स्तर वाढवते आणि तोच कंपन स्तर तुमच्या संधी, पैसा आणि नशीब आकर्षित करायला मदत करतो. आता ज्या घरात तुळशीला दर गुरुवारी दूध अर्पण केलं जातं तिथं अपव्यय कमी होते, वाद संपतात आणि घरात कायम अन्न, धान्य, वस्त्र आणि यांची कमतरता राहत नाही. जर गुरुवारी लक्ष्मीला स्थायी ठेवायचं असेल तर ही 5 काम कधीही करू नका. नंबर 1. देवघर धुणं किंवा मूर्ती हलवणं. देवाच्या ऊर्जेला व्यत्यय येतो आणि दिवसावर असं करणं शुभत्व कमी करतं. नंबर 2. केस आणि कपडे धुणे. गुरुवारी कधीही महिलांनी आपले केस धुवू नयेत आणि घरातील इतर जास्तीची कपडे म्हणजे ठेवणीतील कपडे कधीही धुवू नयेत. नंबर 3. लोखंड वस्तू विकत घेणे. याने लक्ष्मीचा प्रवाह थांबतो. नंबर 4. घरात वाद घालणं किंवा राग व्यक्त करणं. विष्णू, लक्ष्मी दोघेही दूर जातात. नंबर 5. कच्चं दूध वाया घालवणं. कच्चं दूध अर्पण करताना जे जमिनीवर टाकू नका, तुळशीच्या मुळाशी जावं. जर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीची विशेष कृपा मिळवायची असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. सकाळी स्नानानंतर पिवळं वस्त्र परिधान करा. घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचं कुंड ठेवा. एका तांब्याच्या भांड्यात थोडं कच्चं दूध, पिवळं फूल आणि हळदीचं चिमूट घाला. त्या मिश्रणात तुळशीच्या मुळाशी अर्पण करा आणि हे करताना मनात म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि हे 11 वेळा म्हणा. यानंतर तुळशीचे 3 पानं घेऊन विष्णूच्या पायाजवळ ठेवा. हे केल्याने तुम्हाला लक्ष्मी विष्णू युगल दोघांची कृपा मिळते असं हजारो लोकांनी अनुभवलेलं आहे आणि ज्यांनी गुरुवारी हा छोटासा उपाय श्रद्धेने केला आहे त्यांच्या आयुष्यात हळूहळू बदल जाणवलेले आहे. काहींचे कर्ज संपले, काहींच्या व्यवसायात अचानक वाढ झाली आणि काहींच्या घरात सतत सुख आणि आनंद वाढला आहे. हे चमत्कार नाही, हे आहेत ऊर्जेचं विज्ञान. या विश्वात तुम्ही जे कंपन पाठवतात तेच परत येतात. म्हणजेच गुरुवारचा हा उपाय म्हणजेच त्या कंपनांना श्रीमंतीशी जोडणारा एक सेतू आहे. लक्ष्मी मिळवणे एवढं अवघड नाही, पण तिला टिकवणं कठीण आहे. ती फक्त त्या घरात राहते जिथे श्रद्धा, शुद्धता आणि शांती आहे. गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही फक्त 10 मिनिट घेतलीत आणि हा उपाय केला, तुळशीला दूध अर्पण केलं, देवघरात दीप लावला आणि घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं, तर तुम्ही देवाच्या दरबारात एक सोन्याचा ठसा उमटवता आणि हे सगळं विश्व तुम्हाला बघत असतं. आणि मग हळूहळू सगळं बदलायला लागतं. घरात पैशाचा ओघ वाढतो, मन शांत होते आणि जीवनात स्थैर्य येते. गुरुवारचा दिवस लक्ष्मीला आवडतो. तुळशीला दूध अर्पण करणं म्हणजे विष्णूला प्रेम व्यक्त करणं आणि या प्रेमातून निर्माण होते समृद्धी, सुख आणि सौख्य. म्हणून मित्रांनो, या गुरुवारी विसरू नका तुळशीला कच्चं दूध अर्पण करायला आणि